नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगची सुरुवात मी दुपारून केली होती. म्हणजे सकाळचा मी एक व्हिडिओ घेतला होता, ते तुमच्यासोबत मी शेअर केला. खूप लाँग होऊन जातं म्हणून आहे ना, मी 2 व्हिडिओ बनवलेले. म्हणजे एक दिवसात 2 ब्लॉग मी बनवले होते. आणि ते ना दुपारचे माझे कपडे धुवायचे राहिले होते. शेतातून आल्यावर आहे ना, खूप म्हणजे अशी धूळ वगैरे किंवा खूपच असं म्हणजे ते काटे वगैरे आम्हाला लागले होते. तर ना खूप त्रास होत होता म्हणून आम्ही दुपारचं अंघोळ केली. म्हणून माझे कपडे तसेच पडले होते आणि ते मला धुवायचे होते. म्हटलं चला एकदाचे कपडे धुवून टाकते, त्याच्यानंतर दुसरे राहिलेले कामंसुद्धा मला करायची होती आणि परत आम्हाला शेतातसुद्धा जायचं होतं. दुपारचं कडक ऊन असतं म्हणून आहे ना, घरचे कामं होऊन जातात. जोपर्यंत ऊन असतं ना तोपर्यंत 2-3 तास ऊन असतं. म्हणून ते मला बोलत होते, की घरचे कामं तू दुपारचं आवरून घे, त्याच्यानंतर आपल्याला परत शेतात संध्याकाळचं जायचंच. म्हणजे संध्याकाळचं नाही, थोडंसं ऊन जर कमी पडलं ना, तर आपण लगेच शेतात जाऊया. तर म्हटलं ठीक आहे, मी घरचे कामं सगळे आवरून घेते. कपडे वगैरे माझे इथं धुवून झाले होते. त्याच्यानंतर आहे ना, मला ना हा भांडा माझं लग्नाचंच आहे. तर तो मला माझ्यासोबत न्यायचं होतं. म्हणजे बोलतात ना, तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून प्यायचं ते चांगलं असतं. म्हणून मला वाटलं, की हे घेऊन जायला पाहिजे सोबत. आणि ते बरेच दिवसानं तसंच पडलंय. म्हटलं खराब तर होतंय असं, पण वापरण्यामध्ये आलं आपलं, तर मग ते चांगलं राहणार म्हणून मला घेऊन यायचं होतं. पण बघूया आता गाडीवर जमलं तर आहे, नाही तर मग ते राहूनच जाणार आहे. तरी ते ना आता भरपूरपैकी असं ऊन कमी झालं होतं. तर जे काही राहिलेले कपडे वगैरे होते मी धुतलेले, तेही घड्या मारून ठेवायचे होते. आणि संध्याकाळचं ना मला आईकडे जायचं होतं. म्हणजे संध्याकाळचं आम्ही इथून निघणार होतो. म्हणजे बाकीचे कामं जे होते ना आमचे, ते सगळे आवरलेले होते. फक्त शेतातलं थोडंसं राहिलं ना, ते आम्हाला आवरून घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे जाणार होतो. म्हणून म्हटलं जे कपडे मी धुतलेले आहेत ते व्यवस्थित घड्या मारून ठेवून देते. काही भांडे राहिले होते. आता चहा केला होता आम्ही 4 वाजता. 4 वाजता शेतात जायचं होतं म्हणून. आणि शेतात जर नाही पण गेले ना, तरी पण 4 वाजता सगळ्यांना चहा लागतोच. आमचा तो टायमिंगच होता. गावाकडे तर नेहमी आमचं ना 4 वाजले की सगळ्यांना चहा लागायचा आणि आता पण तसंच आहे. तर सगळ्यासाठी चहा केलं. ज्याला जेवायचं होतं परत त्याने जेवण केलं आणि आता आम्हाला निघायचं होतं. म्हटलं भांडे एकदा घासून ठेवते आणि त्याच्यानंतर मग लगेच निघणार आम्ही. कसं संध्याकाळचं आल्याबरोबर म्हणजे शेतातून आल्याबरोबर मी माझं आवरेल आणि लगेच आम्ही इथून पण निघणार होतो. आता हे बोलले की लवकर आवरून घे आणि मग आपण आईकडे जाऊया आणि तिथेच थांबणार होतो आम्ही. म्हणजे अजून विचार नाही केला होता थांबायचं की नाही, पण जास्त जर उशीर झाला, अंधारा जर पडला तर आपल्याला नाही जायचं आणि जर दिवस राहिलं तर आपण चालले जाऊया, असं आम्ही विचार करून शेतात निघालो होतो. तर आम्ही इथे ना शेतात आलेलो होतो आता आणि जे राहिलेले कामं आहेत ना ते आम्हाला आवरून घ्यायची होती. तर शेतातले बरेपैकी काम आमचं झालेलं होतं. म्हणजे जेवढे आम्हाला गहू कापायचे होते ना तेवढे आम्ही कापून ठेवलेले होते. सकाळचं आम्ही आलो होतो ना तोपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत सगळं झालेलं होतं. फक्त आता जे काही कापलेले आहेत ना ते सरळ गहू आहेत ना ते याच्यावर टाकायचे. म्हणजे मोठं मशीन जेव्हा येणार ना तो व्यवस्थित काढून घेतो असं म्हणणं आहे सगळ्यांचं. आता बघूया काय होतंय. नाहीतर उलटं जर आम्हाला कुठं झालं ना तर आम्हाला दोघाला पण भीती वाटत होती, की आपण जरी आता टाकतोय त्याच्यावर आणि परत चालले जातोय, मग नंतर जर मशीन आलं किंवा व्यवस्थित त्याने नाही काढलं तर आपल्याला परत यावं लागेल आणि इतकी मेहनत आपली वाया जाणार. पण माझ्या सासऱ्याचं म्हणणं होतं, की तसं काही होत नाही, तुम्ही बिनधास्त टाकून द्या, मी बघणार असं म्हणून. त्याने जर सांगितलं ना आम्हाला, की तुम्ही करून घ्या म्हणून, तर आम्हाला असं वाटतं, की ते सांगतात ना ते खरंच होतंय. म्हणजे त्याला माहिती आहे पहिल्यापासून शेतातलं कसं करायचं, काय करायचं, आपल्याला इतकं माहिती नसतं. ते बोलले, की सगळीकडे असं टाकून द्या. म्हणजे जे काही तुम्ही कापलेले गहू आहेत ना ते सगळं ना उभे जे गहू आहेत ना त्याच्यावर आम्हाला हे टाकायचं होतं. तर आता ना इतकं मोठे आहेत ना ते, भरपूर 2 दिवसापासून आम्ही कापतोय, तर किती गहू असेल तुम्हीच विचार करा. आता हे सगळे ना आम्हाला याच्यावर टाकायचंय आणि आतमध्ये पण आपण त्याच्यामध्ये घुसू शकत नाही का, आता ते इतके म्हणजे मरणाचे वाढलेले आहेत आणि जागा पण नाही पाय ठेवायला पण. आणि आपण जर त्याच्या आतमध्ये गेलो तर परत ते आडवे होणार आणि मग काढता पण येणार नाही. मोठ्या मशीन पण त्याला घेणार नाही, अजून ते चुरा होऊन जाणार. म्हणून साईडनंच आम्हाला न्यायचं होतं. त्या साईडला आम्ही नेलं असतं, पण काय झालं तिकून मक्का आहे आणि ते मक्कानं एवढे गहू घेऊन जाणं बोलले तर शक्य नव्हतं आणि खूप जास्त गरम होतंय. म्हणजे तिकून हवा अजिबात लागत नाही. ह्या साईडला तरी हवा लागत होती थोडीसं, म्हणजे ओपन होता म्हणून. तर हे सगळे आता मला टाकायचे होते आणि तेच आम्ही दोघं पण विचार करत होतो, की कसं होईन आपलं, इतके गहू आपण कधी टाकणार. संध्याकाळपर्यंत हे सगळे कामं आम्हाला आवरायचे होते आणि म्हटलं चला असं विचार करून काही फायदा नाही आहे. आपण कामाला नाही लागलो तर आपलं होणार नाही आणि आपण लागलो एकदा तर होऊनच जाणार आहे. तर मी पण न विचार करता पटकन शर्ट घातलं, स्कार्फ बांधून घेतलं आणि मी ना हे घालत नाही बरं का, शर्ट स्कार्फ वगैरे हे मला ना आता जमत नाही. म्हणजे खूप जास्त गरम होतंय, पण त्याच्यामध्ये ना छोटे छोटे काटे असतात आणि ते एवढे टोचतात ना खूपच जास्त आणि मग जास्त त्रास होतो आपल्याला किंवा दिवसभर खाजू येते. म्हणून आहे ना मी ते घातलं होतं, नाहीतर मला खूप जास्त गरम होत होता. ती सवय राहिली नाही ना. पहिले मी शेतात कामं करायची तर असंच राहायची, पण आता ती सवयच राहिली नव्हती. तरी ते ना आमच्या संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण गहू टाकून दिले होते आणि शेवटची क्लिप मला घ्यायचं लक्षच राहिलं नाही.
तर तुम्हाला मी दाखवले असते की पूर्ण गहू आम्ही कसे टाकलेत. म्हणजे अजिबात जे उभे गहू आहेत ना त्याच्यावर जागा पण राहिली नव्हती. पूर्ण ते भरलेले होते. इतके गहू आम्ही सोंगून काढले होते. तर असं संध्याकाळ झाली. त्याच्यानंतर आम्ही पटापट घरचे पण कामं आवरले, बॅगी वगैरे पॅक केले आणि तिथून आम्ही मम्मीकडे आलो. आता इथंच आम्हाला जेवणसुद्धा करायचं होतं. 8 वाजले होते. मम्मी बोलली, "आता कधी जाणार तुम्ही? खूप जास्त उशीर होऊन जाणार आणि उशीर झालं की मग अंधारं पडलं की सोबत जर आपण राहिलो ना तर मग माणसं पण थोडंसं विचारच करतात जाण्याचं." म्हणून ते बोलले की "जाऊ द्या. ठीक आहे, आपण उद्या सकाळीच लवकर निघूया." म्हणून आम्ही रात्रीचं इथंच थांबणार होतो. मग आता इथं थांबणार आहे तर आज होता रविवार आणि रविवारच्या दिवशी ना यायला नॉनव्हेज लागतंच. आता त्याचं ठरलेलंच असतं. दर हप्त्याला ते नॉनव्हेज खातात आणि माझ्या आईकडं ना नॉनव्हेज कोणीच खात नाही. माझा भाऊ पण खात नाही आणि माझी आई पण खात नाही. म्हणजे घरात सुद्धा ते आणत नाही. पण यायला खायचं होतं. ते बोलले, "एक तर नॉनव्हेज आणायचं, नाही तर मग आपण आपल्या घरी जाऊया." म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही आणा, मी बनवून देणार." मम्मीनं जेवण बनवून घेतलेलं होतं. त्याने दोघांना मस्त जेवण केलं, मम्मीनं आणि माझ्या भावानं. त्याला वाससुद्धा चालत नाही. ते पहिल्यापासून खात नाही ना, तर मला पण तिथं चांगलं वाटत नाही तसं करायला. पण आता त्याची इच्छा होती, की मला आज खायचंच आहे म्हणून तिथं बनवायचंच होतं मला. ते ना मम्मीनं मला चपात्या बनवून दिल्या होत्या, म्हणजे भाकरी पण करून दिलेल्या होत्या. फक्त मला भाजीला फोडणी द्यायची होती, तेही दिली आणि त्याच्यासाठी मी भाजी केली होती आणि माझ्यासाठी कढी. म्हणजे मम्मीनं कढी बनवलेली होती. मला कढी भाकर खूप जास्त आवडते. मला नॉनव्हेज वगैरे अजिबात आवडत नाही किंवा आता मी सोडूनच दिले. मला त्याचा वाससुद्धा चालत नाही. इतकं मला भयंकर त्रास होतोय त्यानं. ते ना दोघं आपले कायसाठीच मला चिकन बनवायचं होतं, नाही तर बाकीचं कोणी तर खात नाही आणि त्याच्यासाठी मी बनवून पण घेतलं आणि ते सगळं काही मी शूट केलं नाही. आता सगळंच शूट करायला बोलले तर माझ्याकडे तिथे स्टँड नसतो आणि मग मोबाईल कोण धरत बसणार. एक तर मी दिवसभर इतके थकले होते, म्हणजे सगळे गहू कापून सगळे टाकणं बोलले ना तर खूप जाम मी उन्हात आहे ना, म्हणजे खूप जास्त त्रास होतो. आपल्याला सांगायला काही वाटत नाही की आपण शेतात कामं करतोय म्हणून, पण करतोय ना तेव्हा समजतं आपल्याला. खूप हातात आग होते किंवा पायाला पण. इतकं ना म्हणजे उन्हानं खूपच ऊन लागल्यासारखं होतंय. तर लवकर मला इथं झोपायचं होतं, इतकी मी थकले होते. पण सगळ्याला जेवण वाढलं, म्हणजे सगळ्याला नाही, मम्मी आणि माझे भाऊ बसलेलेच होते आमच्याकडं नुसतं. त्याचं जेवण झालेलं होतं, फक्त आम्ही दोघंच राहिलेलो होतो आणि आम्हाला दोघालाच इथं जेवण करायचं होतं. आणि माझ्या राजवीरची पण तब्येत बरी नाही. काय झालं काय माहिती. मी सारखं म्हणायची की माझा मुलगा कधी बिमार पडत नाही, पण सारखं आता बिमार पडतोय. खरंच काय आहे आणि काय नाही मलाच तर काही समजेना. पण सारखं काही ना काही त्याचं चालूच आहे. आता परत आम्ही गावी आलो तर परत त्याला इतकं खोकला वगैरे येतोय ना, तर परत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखवावंच लागेल. अजिबात त्याला बरं वाटत नाहीये, म्हणून तो काही जेवलाच नाही. तो तसंच झोपून गेला. आता मला दोघाला जेवण करायचं होतं आणि मम्मीला मी म्हटले होते की आमच्या जवळ बस मम्मी, नाहीतर त्याला भाजीचं वास पण चालत नाही. आणि मी त्याच्यासोबत जेवण करून घेतलं असतं, पण राजूचे पप्पा एकटेच राहिले असते आणि मग मला ते चांगलं वाटत नाही. सोबत जेवण केलं तर एक घास एक्स्ट्राचं जातो आणि ते पण कधीच एकटे जेवण करत नाही बरं का. आमचं पहिल्यापासून आहे, आमचं काही असू द्या घरात कितीही काही झालं ना तरी आम्ही सोबतच जेवण करत असतो. तर चला आता इथेच मी एंड करते. बाय.